सचिन पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावू लागला. तेवढ्यातच मागे चाहूल लागली. "अरे, तू चावी घेऊनच गेला होतास का?" असं म्हणत तो मागे वळला आणि समोरचं दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली. मागे चक्क स्लेंडरमॅन उभा होता. त्याच्या पाठीमागून ऑक्टोपससारखे हात वळवळत सचिनच्याच दिशेने येत होते. सचिन घाबरला. मागे जाण्याच्या नादात अडखळून तिथेच कोसळला. तो बिनचेहऱ्याचा भयंकर स्लेंडरमॅन त्याच्या अगदी चेहऱ्यासमोर येऊन उभा राहिला. सचिन डोळे मिटून विचित्रपणे किंचाळला. त्या आवाजाने पूर्ण सोसायटी जागी झाली असावी. पटापट शेजारच्यांचे दिवे लागले. तेव्हा तळमजल्यावर होतो. आवाज ऐकताच लिफ्टकडे धावलो, पण ती एंगेज होती. तिचा नाद सोडून पुन्हा पायऱ्यांनीच वर गेलो. हँडल फिरवताच दार उघडलं. म्हणजे सचिनने ते नीट लावलंच नसावं. आत सचिन फरशीवर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा तडफडत होता, डोळे बंद करून. जवळ जाऊन सचिन सचिन अशा हाका मारल्यावर तो भानावर आला. भयंकर घाबरलेला वाटला. तोपर्यंत 2-3 शेजारीही दारावर येऊन टकटक करू लागले, चौकशी करू लागले. शेवटी त्याने चोराला पाहून किंकाळी ठोकली. चोर पळून गेले असं सांगून पिच्छा सोडवला. वस्ती कमी असल्यामुळे वरचेवर चोर येतातच, त्यात काय एवढं, असं बोलून ते झोपायला निघून गेले. त्यानंतर सचिनला शांत करण्यात पहाट उगवली. दूधवाला येऊन गेल्यावर आम्ही झोपलो. उठलो तेव्हा दुपार झाली होती, म्हणून चहाच्या ऐवजी थेट जेवणच करावं लागलं. "पाहिलंस ना तू काल रात्री? आता तरी बसला का विश्वास?" सचिनने विचारलं. "नाही पाहिलं. मी आलो तेव्हा तू एकटाच डोळे बंद करून गुरासारखा ओरडत होतास." मी म्हटलं. "अरे, त्या ओरडण्यामुळेच लोक जागे झाले, तू धावत आलास. नाहीतर काल रात्री तो पक्का घेऊन गेला असता मला." सचिन इथे तिथे पाहत म्हणाला. खिडकीबाहेर पाहण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. कसेबसे त्याने जेवण आवरले. मग आम्ही निवांतपणे सोफ्यावर बसलो. हीच वेळ होती त्याला समजावण्याची. मी म्हटलं, "सचिन, तू त्या रात्री स्लेंडरमॅनबद्दल इतकं काही सर्च केलंस, पण त्याच्या उत्पत्तीबद्दल काही वाचलंस की नाही?" "ते वाचून काय मिळणार आहे? मी फक्त व्हिडिओज बघितले, फोटो बघितले आणि स्लेंडरमॅन फॅन्सच्या साईटना भेट दिली." सचिन बेफिकीरपणे म्हणाला. "इथेच तर चुकतं मित्र आपलं. आपल्याला संशोधनात काहीच रस नसतो, फक्त उथळ मनोरंजन हवं असतं. म्हणूनच हे अमेरिका चीनवाले फेसबुक, टिकटॉक, पबजीसारखं काहीतरी मार्केटमध्ये सोडून प्रचंड पैसा कमावतात आणि आपल्या देशातील कोट्यवधी माणसं तासनतास त्यात गुंतून पडतात, अक्षरशः मेंदूचा भुगा करून घेतात. पण आपणही असं काही बनवून जगाला विकावं, स्वतःसोबत देशालाही सधन बनवावं असं मात्र त्यांना वाटत नाही. तुझंही तसंच झालंय. नाहीतर हा स्लेंडरमॅन खराखुरा नसून सुपरमॅन, स्पायडरमॅन सारखाच एक फिक्शनल कॅरेक्टर आहे हे तुला कळलं असतं." मी म्हटलं. "काय सांगतोस काय? माझा नाही विश्वास बसत. इंटरनेटवर हजारो फोटो आहेत त्याचे, लोकांनी कळत नकळत काढलेले. त्या फोटोंमध्ये तो अचानकपणे प्रकट झालेला दिसतो. तूही बघ हवं तर." सचिन अविश्वासाने म्हणाला. "मी पाहिलेत आणि नीट अभ्यासही केलाय. 2009 क्रीपीपास्ता या वेबसाईटने समथिंग ऑफुल या नावाने एक स्पर्धा आयोजित केली होती. फोटोशॉप करून अगदी खरेखुरे वाटतील असे पॅरानॉर्मल एंटिटीचे फोटो सबमिट करण्याची ही स्पर्धा होती. एरिक नुडसनने बागेत खेळणाऱ्या मुलांच्या एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोत बेमालूमपणे फोटोशॉप करून पहिल्यांदाच या स्लेंडरमॅनला घुसवला. फोटो खूपच प्रसिद्ध झाला. मग असे फोटो काढण्याची फॅशनच आली. सतत काहीतरी चमत्कारिक आणि भयप्रद हवं असणाऱ्या लोकांनी त्या स्लेंडरमॅनला खरंच मानलं. त्याचे फॅन क्लब्स निघाले, वेबसाईट्स निघाल्या. मग काही लोकांना तो तुझ्यासारखा वेळी अवेळी दिसूही लागला.
अफवा पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या, विनाकारण घबराट पसरली. मी स्पष्टीकरण दिलं. असं, पण जिथे धूर आहे तिथे आग असणारच. त्या एरिक नुडसेनला तरी ही स्लेंडरमॅनची संकल्पना सुचलीच कशी? स्लेंडरमॅननेच तर त्याच्या डोक्यात हे भूत भरलं नसेल. सचिनला अजूनही शंका होती. लेखन असो किंवा चित्रकला, नाहीतर फोटोग्राफी, प्रत्येक सर्जनशील कलाकृतीमागे एक सुप्त किंवा जागृत प्रेरणा असतेच. एरिकचा हा स्लेंडरमॅनही त्याला अपवाद नाही. बुगीमॅनशी संबंधित लोककथांमधूनच त्याला ही प्रेरणा मिळाली असणार. खरं तर महान भयकथा लेखक HP लव्हक्राफ्ट यांच्या कथेत सुद्धा स्लेंडरमॅनचा उल्लेख आहे. मी म्हटलं, बघ, मी सांगितलं नव्हतं का? मला वाटतं हा स्लेंडरमॅन त्या बुगीमॅनचाच विकसित अवतार असणार. जास्त पॉवरफुल, जास्त स्ट्रॉंग. सचिन डोळे विस्फारत म्हणाला. मला वाटतं तुलाही स्वतःला घाबरवून घेण्याचा छंदच जडलाय. अरे, हा बुगीमॅन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपण लहान मुलांनी मस्ती करू नये म्हणून बुवाची भीती दाखवतो ना, तो बागुल बुवाच आहे. लहान आहोत तोपर्यंतच त्याचं भय वाटतं. तू आता 30 वर्षांचा घोडा झालायस. तू काय घाबरतोयस त्या बुगीमॅन आणि स्लेंडरमॅनला? मी हसत म्हटलं. अच्छा, म्हणजे तुला ती स्टॅबिंगची केस माहीत नसणारच. 2014ला अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे ॲनिसा आणि मॉर्गन या 2 मैत्रिणींनी आपल्याच आणखी एका बेस्ट फ्रेंडला जवळच्याच जंगलात नेऊन तब्बल 19 वेळा सुरीने भोसकलं. त्या मुलीचं नशीब थोर म्हणून रक्तबंबाळ होऊनही ती कशी बशी रांगत रखडत रस्त्यावर आली. तिथे एका सायकलिंग करणाऱ्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि वेळीच मदत पोचली. नाहीतर त्या पोरीचं काही खरं नव्हतं. पोलिसांनी ॲनिसा आणि मॉर्गन या दोघींना अटक केल्यावर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? सचिनने मोठा पॉज घेतला. ती संधी साधत मी म्हटलं, हो माहिती आहे. स्लेंडरमॅनच्या आदेशावरूनच आपण हे कृत्य केलं असं त्यांनी कोर्टात सांगितलं. मग आता बोल, आहे की नाही पॅरानॉर्मल सिक्रेट? सचिन खुश होत म्हणाला. जर यात खरंच काही पॅरानॉर्मल असतं तर माझ्यापेक्षा आनंदी कुणीच नसतं. कारण मी स्वतःच पॅरानॉर्मल रिसर्चर आणि रायटर आहे, माहिती आहे ना. पण तसं नाही आहे मित्रा. कारण ही घटना घडली तेव्हा त्या दोन्ही मुलींचं वय अवघं 12 वर्ष होतं. या वयात तर काहीही खरं वाटू शकतं. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात सत्य असत्याची अशी जबरदस्त भेसळ झाली आहे की सत्य वेगळं काढायला गेलो तरी असत्याचे कण त्याला चिकटून बसलेले असतात. खेळणी आणि छान छान गोष्टींच्या पुस्तकांऐवजी त्या चिमुकल्या हातांमध्ये मोबाईल नामक कट्यार दिल्यावर दुसरं काय होणार? पुढे कोर्टानेही हाच न्याय दिला की इंटरनेटच्या आत्यंतिक वापरामुळे त्या मुलींचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना सक्तीचे मानसिक उपचार दिले जावेत. याशिवाय त्यांच्या वयाची कुठलीही पर्वा न करता 25 ते 40 वर्षांची शिक्षाही झाली. म्हणूनच सांगतो मित्रा, इंटरनेटवरील सगळ्याच तथाकथित गोष्टींचा बागुलबुवा आपल्या भोवती उभा करू नकोस. त्यापेक्षा पुस्तके वाच, व्यायाम आणि प्राणायाम कर, भीतीचा बुडबुडा फोडून टाक. मी सल्ला दिला. म्हणजे मी जास्त इंटरनेट वापरतो म्हणून माझं मानसिक संतुलन ढासळलंय असं म्हणायचं आहे का तुला? चल मग आता मला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. वा, काय मदत केलीस मित्रा तू माझी, सचिन उपहासाने म्हणाला. इतक्यात दाराची घंटा वाजली. सचिन उठून गेला. मी तिथेच बसून खिडकीबाहेर पाहत होतो. 2 मिनिटंही झाली नसतील इतक्यात धडपडत अडखळत सचिन पुन्हा बेडरूममध्ये आला. तो प्रचंड घाबरला होता. कसाबसा म्हणाला, अरे तो परत आलाय. आता तर चक्क दिवसा ढवळ्या घेऊनच जातोय तो मला. जा आता त्याला ऐकव तुझं ब्रह्मज्ञान. मीही संतापलो. जवळच पडलेली क्रिकेटची बॅट उचलली आणि या स्लेंडरमॅनच्या तर आता असं काहीसं पुटपुटत दाराकडे धावलो. दारावर बाहेरून धडाधड थापा पडत होत्या. सचिनला घेऊन जाण्याची फारच घाई त्याला लागली असावी. बॅट दोन्ही हातात नीट धरून मी सिक्सर मारण्याची पोज घेतली आणि ओरडूनच विचारलं, कोण आहे रे? सिलेंडरवाला साहेब, लवकर दार उघडा, 5 मिनिटांपासून ताटकळतोय. बाहेरून उत्तर मिळालं. मी दार उघडलं. खरोखरीच सिलेंडरवाला होता. असंच्या असं जाऊन सचिनला खेचतच दारापर्यंत आणावं आणि हा स्लेंडरमॅन दाखवावा असं वाटलं.
तो नुसतं सिलेंडर ऐकूनच आत पळाला होता. चौकशी वगैरे काही नाही. शेवटी त्याला बोलावून सिलेंडरचे पैसे द्यायला लावले. त्याच्या नजरेत ओशाळलेपणा स्पष्ट दिसत होता, म्हणून मग मी काही बोललो नाही. शेवटी तोच म्हणाला, ही गोष्ट आपल्या दोघातच राहू दे, ग्रुपवर कोणाला सांगू नकोस. संध्याकाळी आम्ही ताजी हवा खाण्यासाठी बाहेर पडलो. झाडाझुडपातून गार झुळूक वाहत होती. चिमण्या चिवचिवत होत्या. दिवसभर आपापल्या फ्लॅटमध्ये बसून कंटाळलेले लोक पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले होते. मला सचिनचा दुसऱ्या माळ्यावरचा शेजारीही दिसला. बागेत हिरवळीवर बसून प्राणायाम करत होता. पूर्ण कल्याण तुला ओळखत असेल रे, पण हा कसा ओळखत नाही, मी चेष्टा करत विचारलं. तो बटलर? अरे तो नवीन आलाय राहायला. चेहऱ्याने ओळखतो, नावाने नाही. 6 महिनेही झाले नसतील त्याला येऊन, पण जाम मस्ती आहे त्याच्यात. कधी गॅलरीतून कचरा खाली टाकतो, कधी त्याच्या झाडाचं मातकट पाणी वाहत आमच्या गॅलरीत येतं. एकदा तर चक्क थुंकत होता वरून. जाऊन असा दम दिला त्याला. साहेब सॉरी असं म्हणत फिरत होता मागे 2 दिवस. सचिनने अभिमानाने सांगितलं. वा, अखेर कोणीतरी असं आहे जो तुला घाबरतो, मी हसत म्हटलं. मग तिथे क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांसोबत 10 रुपयाची मॅच लावून 2 तास मस्त टाईमपास केला. सचिन रनआउट झाला आणि आम्ही 5 धावांनी हरलो. तोपर्यंत अंधारून आलं. घरी पोचल्यावर जेवण बनवण्याचा कंटाळा आला. येताना मी एक मस्त रेस्टॉरंट पाहिलंय. ट्रिपल राईस आणि लॉलीपॉप्स आणू का, मी विचारलं. एक नंबर, आणखी. तोपर्यंत मी काहीतरी स्वीट डिश तयार करतो. आज की रात ऐश करेंगे, सचिन भुवया उडवत म्हणाला. तो स्लेंडरमॅनला थोडा वेळ तरी विसरलाय हे पाहून बरं वाटलं. मी शूज चढवले आणि बाहेर पडलो. रात्रीचे 8:30 वाजले होते. सोसायटी आतापासूनच सामसूम झाली. कामावरून परतणारे काही तुरळक लोक सोडले तर रस्त्यांवर कुणीच नव्हतं. 5 मिनिटं चालत मी सुखशांती नगरच्या मुख्यद्वारापाशी पोचलो. वॉचमॅन टेबलवर बसून कॅन्डी क्रश खेळत होता. तेव्हाच एक तरुणी घाईघाईने आत शिरली. तिचे हावभाव पाहून तिला भयंकर उशीर झाला असावा असे वाटत होते. मी गेट बाहेर पडलो. रेस्टॉरंटच्या दिशेने चालू लागलो. एकाच लेनमध्ये 2-3 रेस्टॉरंट्स होती. प्रत्येक ठिकाणी उभा राहून मी खोल श्वास घेत होतो. वासावरून बरंच काही समजतं. गोव्यातील चँगपोच्या धाब्यासारखं चायनीज नको म्हणून ही खबरदारी. अखेर एका सुरक्षित ठिकाणी मी आम्हाला हवं ते पार्सल घेतलं. बुधवारची गर्दी असल्याने उशीरच झाला. 9:30 वाजले होते. मी आमच्या समाधान सोसायटीजवळ पोचलो तेव्हा तीच तरुणी पायऱ्यांजवळ अस्वस्थ उभी असताना दिसली. ती इथे तिथे पाहत होती. हातांवर मोबाईल आपटत होती. मला पाहताच तिने बॅग नीट खांद्याला लावली आणि सर्व काही नॉर्मल असल्यासारखे उभी राहिली. तिच्याकडे पाहिलंच नाही असं दाखवत मी जिना चढू लागलो. तेव्हाच आपण अजूनही लिफ्ट वापरलेली नाही हे माझ्या लक्षात आलं. मी पुन्हा खाली आलो तसं माझ्या मागोमाग जिना चढणारी ती तरुणीही अस्फुटस शीट असं म्हणत परतली. लिफ्टसमोर उभी राहिली. लिफ्ट आली. मी 3 नंबरचं बटन दाबलं. तिने कुठलंच बटन दाबलं नाही, म्हणजे तिलाही 3ऱ्या मजल्यावरच जायचं असावं. 3रा मजला आला. मी दार उघडून तिला जाऊ दिलं. थँक्यू म्हणत ती सटकली. जिन्याकडून दुसराच फ्लॅट तिचा होता. मी मात्र लांबच लांब कॉरिडॉर पार करून आमच्या फ्लॅटपर्यंत पोचलो. बेल दाबली. दारातच उभं असल्यासारखं सचिनने पटकन दार उघडलं. किती उशीर, लॉलीपॉप थंड झाले तर काय मजा, त्याने माझ्या हातून पिशवी हिसकावत म्हटलं. दुपारी सिलेंडरवाल्याला स्लेंडरमॅन समजून गर्भगळीत झालेला हाच का तो मनुष्य, असा मला प्रश्न पडला. आतमध्ये तर त्याने रेस्टॉरंटच उभं केलं होतं. टेबलावर छानपैकी क्लॉथ टाकला होता. फुलदाणी फुलांसह ठेवली होती. सूपसाठी बाउल्स आणि राईससाठी प्लेट्स, चमचे, काटे, काचेचे ग्लास, सॉसेसच्या वाट्या अशी जय्यत तयारी होती. टेबलवर बसताच त्याने ग्लासात कोल्ड्रिंक ओतलं. डीम लाईट लावला होता. फ्रीजमध्ये आईस्क्रीम फालुदा सेट करायला ठेवलाय असं त्याने लॉटरी जिंकल्याच्या उत्साहात सांगितलं. प्रत्येक डिश आम्ही समसमान वाटून खाल्ली.
कुठल्याही साध्या गोष्टीचा असा इव्हेंट बनवून आयुष्याची पुरेपूर मजा घेणं हेच आमचं ब्रीदवाक्य. हसत खेळत डिनर संपवला. मी सचिनला लिफ्टजवळ राहणाऱ्या तरुणीबद्दल विचारलं. त्याचे डोळे चमकले. कोण? अंजली? पाहिलंस तू तिला? आर्किटेक्ट आहे, एकटीच राहते, पण बघत नाही माझ्याकडे. सचिनने हिस्ट्री सांगितली. शेवटच्या वाक्यात विशेष दुःख जाणवलं. तुझ्याकडे पाहिलं काय रे तिने? त्याने उत्सुकतेने विचारलं. नाही, मी शेवटचा लॉलीपॉप तोंडाला लावत म्हटलं. सचिनचं समाधान झालं असावं. त्या रात्री ॲव्हेंजर्स एंडगेम लावला. सचिनने नवीन होम थिएटर सिस्टीम घेतली होती. भन्नाट आवाज. मजा येत होती, पण चित्रपट 3 तासांचा. अर्धा संपला तेव्हा 12:30 वाजून गेले होते. आवाज कमी कर जरा, लोक शिव्या देतील, मी म्हटलं. शिव्या द्यायला आहेतच कोण या सोसायटीत? 3ऱ्या माळ्यावर आपण आणि ती अंजली. 2ऱ्या माळ्यावर एकटा बटलर. फक्त खाली 1ल्या माळ्यावर 3 कुटुंबे आहेत, पण तिथपर्यंत काही आवाज जात नाही. सो डोंट वरी, सचिन रिमोट नाचवत म्हणाला. अरे पण त्या बटलरला तरी त्रास होईल ना, तो थेट आपल्या खालीच राहतो, मी म्हटलं. त्याची काळजी करू नकोस, दम दिल्यापासून तो आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आता मध्ये मध्ये बडबडू नकोस, मला एन्जॉय करू दे, सचिन त्रासिकपणे म्हणाला. मग मीही फार धरून न ठेवता चित्रपट एन्जॉय करू लागलो. सगळ्यांनी मिळून महाशक्तिशाली थानोसला चेचला आणि चित्रपट संपला. तेव्हा 2 वाजले होते. कल्याणचा थानोस माझ्या शेजारी तांगड्यात आणून घोरत होता. मी टीव्ही बंद केला, नाईट लॅम्प लावला आणि फ्रेश व्हायला गेलो. बाहेर आलो तेव्हा उघड्या खिडकीचा पडदा वाऱ्यावर फडफडत होता. झोपल्यावर डासांचा त्रास नको म्हणून खिडकी बंद करायला गेलो. तेवढ्यातच पुसटसा घंटेचा आवाज ऐकू आला. मी बाहेर डोकावलो. धुरकट वातावरण होतं. पुन्हा ती घंटा वाजली. मी दूर नजर फेकली. रानात काहीतरी हालचाल जाणवली. तेव्हाच 3री घंटा वाजली आणि एका उंच झाडामागून तो सावलीसारखा पुढे आला. अगदी अस्पष्ट जरी दिसत असलं तरी सूट घातलेला, उंच पायांचा, बिनचेहऱ्याचा कोणीतरी दिसला. माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. इतक्यातच आमच्या खोलीत खटकन आवाज झाला. मी दचकून पाहिलं. झोपलेल्या सचिनच्या हातून मोबाईल खाली पडला होता. मी पुन्हा बाहेर नजर टाकली. आता तो स्लेंडरमॅन गायब झाला होता. तो खरोखरीच होता की माझंही मानसिक संतुलन ढासळलंय ते कळेना. मी गुपचूप जाऊन सोफ्यावर पडलो. विचारांच्या तंद्रीत असतानाच डोळा लागला. सचिन आणि मी भर रात्री सोसायटी मागच्या रानात आलो होतो. ना टॉर्च ना मोबाईल. अगदी भयप्रद, भयानक, भयंकर, भेसूर आणि भयभीत करणारं वातावरण होतं. सचिनने आपला लॅपटॉप सोबत आणला होता. आपल्या प्राणांपलीकडे जपलेला तो लॅपटॉप त्याची सर्वात आवडती वस्तू. तो लॅपटॉप स्लेंडरमॅनला अर्पण करून त्या बदल्यात सचिनची सुटका मागण्याचा विधी आम्ही करणार होतो. रानाच्या मधोमध एक मोकळी जागा पाहून आम्ही थांबलो. तुला काही बोलायचं आहे तर आताच बोलून घे. नंतर तोंड आणि डोळे एकदम बंद. काहीही झालं तरी डोळे उघडून पाहायचं नाही, काही बोलायचं नाही. बोललास तर स्लेंडरमॅन तुला सोडणार नाही हे नक्की, मी सचिनला सावध केलं. सचिनने लॅपटॉपकडे गहीवरून पाहिलं. म्हणाला, किती आठवणी साठवल्या होत्या रे यात. आपल्या पिकनिकचे फोटो, व्हिडिओज, माझी आवडती गाणी, व्हिडिओजचं पर्सनल कलेक्शन, सगळं जाणार आता. अरे मग पेनड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्कवर बॅकअप घेऊन ठेवायचा ना, मी सुचवलं. अर्थात ते काय मला सांगायला हवं, सचिन कुजबुजत म्हणाला. मग कशाला रडतोयस यार, मी विचारलं. अरे ॲक्टिंग करतोय, त्या स्लेंडरमॅनला वाटलं पाहिजे ना कुठल्या तरी मौल्यवान वस्तूचा त्याग करतोय ते, सचिनने उत्तर दिलं. मी काहीच बोललो नाही. लॅपटॉप मध्ये ठेवून त्यावर पाणी शिंपडलं. दोघांनी डोळे घट्ट मिटले. 2 मिनिटं काहीच झालं नाही. मग एकाएकी वारा सुटला. सुकलेल्या पालापाचोळ्यातून कोणाची तरी पावले जवळ येऊ लागली. तो आला असावा. तेव्हाच पुन्हा ती सैतानी घंटा वाजली. 1दा 2दा
आणि तेव्हाच सचिनचं ओरडणं ऐकू आलं, पण ते एकदम दुरून. मी डोळे उघडून पाहिलं, सचिन समोर नव्हताच. तो कधीच पळून गेला होता. कदाचित स्लेंडरमॅनही त्याच्या मागे असावा. मीही आवाजाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. रानात एकदम चमत्कारिक वातावरण होतं. प्रत्येक झाड अंधारात स्लेंडरमॅनच उभा असावा असं भासत होतं. सचिन माझ्यापासून बराच लांब होता. कदाचित त्याने पहिल्या घंटेनंतरच पळायला सुरुवात केली असावी. थकल्यावर एका झाडाच्या आडोशाला तो थांबला. चोरटी नजर टाकून आपल्या मागावर तर कोणी नाही ना याची खात्री केली. कोणतीच चाहूल लागली नाही. झाडालाच टेकून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. इतक्यात पाठीमागचं झाडच थरथरू लागलं. त्याने अचंबित होऊन वर नजर टाकली आणि भीतीने त्याचा चेहराच पांढरा फटक पडला. तो स्लेंडरमॅनला झाड समजून टेकून उभा होता. स्लेंडरमॅन खाली वाकला. गर्भगळीत झालेल्या सचिनमध्ये आता ओरडण्याचीही ताकद नव्हती.